बीडच्या माजलगावमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर रांगा, शेतकरी 8 दिवसापासून सोयाबीनची वाहनं घेऊन खरेदी केंद्राबाहेर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बोगस औषध कंपन्यांना थेट इशारा, बनावट औषधं आणि खतं तयार करणाऱ्या कंपन्यांवर तातडीनं कारवाई करत सील करण्याचे आदेश। सांगलीत वसंतदादा कुस्ती केंद्रात मॅटवर पार पडल्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 125 किलो गटात हर्ष तांबोळी या विद्यार्थ्यानं पटकावलं विजेतेपद, स्पर्धेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। तटरक्षक दलाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन, दमण ते केरळपर्यंत 1860 किलोमीटरचा सायकल प्रवास। रत्नागिरीत एकूण तटरक्षक दलाचे 20 जवान स्पर्धेत सहभागी। बुलढाण्यात येनगाव बस स्टँड ते गावापर्यंत रस्ता नसल्यानं गावकऱ्यांची गैरसोय, रस्त्याची निर्मिती करावी या मागणीसाठी गावकऱ्यांचं उपोषण। येवला तालुक्यातील देवठाण या दुष्काळग्रस्त भागातील तरुण सुशिक्षित शेतकऱ्याची किमया, अनिकेत भारतीनं दुष्काळग्रस्त भागात सुरू केलं खेकडा पालन, तालुक्यातील पहिलाच प्रयोग, 600 रुपये किलोनं खेकड्यांची विक्री। सांगलीतल्या आर्गेत विहिरीत सापडल्या 3 बेवारस सायकली, मोटरसायकली। कर्नाटक आणि कोल्हापूर पासिंगच्या गाड्या, गंजलेल्या अवस्थेतल्या मोटरसायकली विहिरीतून काढल्या बाहेर, पोलिसांचा तपास सुरू। साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातील ओझरे गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्तानं 61 जोडप्यांचा शिवसेनेच्या वतीनं रुद्राभिषेक। हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळेंसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार। संपूर्ण विश्वात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी वाशिममध्ये किन्नरांची कलश यात्रा, शहरातील प्रमुख चौकातून यात्रेला सुरुवात, रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी।